सगळ्यात महत्त्वाची योजना जर कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये टाकण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याची सुरुवात देखील या ठिकाणी झाली। तुम्हाला सांगतो बहिणींनो, हा निर्णय घेतला ना, सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे लोक उभे राहायचे आणि म्हणायचे फसवणूक करताय, पैसे देता येणार नाही, तुम्ही देणार नाही, हे पोचणार नाही, हे खोटं आहे, ही लाच आहे। पण आज 1,90,00,000 बहिणींच्या खात्यात पैसे पोचले आणि बाकी बहिणींच्या खात्यात ऑक्टोबरमध्ये पोचणार 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये आम्ही टाकणं सुरू केलं। काही बहिणींनी मला सांगितलं त्यांचे पैसे यायचे आहेत, काळजी करू नका, आठवड्याभरात येतील। फक्त एकच माझी विनंती आहे, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की जवळपास आपल्या नगर जिल्ह्यामध्ये 1.5 लाख महिला अशा आहेत की ज्यांचे योजना तर पास झाली आहे, पण त्यांचं जे खातं आहे त्या खात्याचं KYC झालेलं नाही आहे आणि म्हणून त्या खात्यात पैसे चालले नाही आहेत। आमच्या त्या बहिणींना ज्यांचे योजना तर पास झाली आहे पण त्यांचं जे खातं आहे त्या खात्याचं KYC झालेलं नाही आहे आणि म्हणून त्या खात्यात पैसे चालले नाही आहेत। आमच्या त्या बहिणींना जिल्हाधिकारी महोदय आणि पालकमंत्री महोदय थोडी मदत करून त्यांच्या खात्याचं KYC करून घ्या, ज्या खात्याचं KYC करून घ्या, जेणेकरून त्यांचे मंजूर झालेले पण पाईपलाईन मध्ये अडकलेले पैसे त्यांच्या खात्यामध्ये जातील। बहिणींनो, काळजी करू नका, एकही बहीण आम्ही अशी राहू देणार नाही की जिच्या खात्यामध्ये दिवाळीची ओवाळणी जाणार नाही। आमच्या प्रत्येक बहिणीपर्यंत हे पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत। तर मित्रांनो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजे असल्यास तुमचे बँकेत KYC झालेले असणे आवश्यक आहे। आता KYC मुळे अनेकांचा संभ्रम देखील होऊ शकतो, कारण सुरुवातीला आधार बँक लिंक करण्यास सांगितलं होतं आणि आता KYC। तर KYC आणि आधार बँक लिंकमध्ये काही फरक नाही। यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचं बँक अकाउंट आधार NPCI शी लिंक करून घ्यायचं आहे, जेणेकरून DBTला तुमचं ते बँक अकाउंट दिसणार आहे आणि ज्यामुळे महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आता 29 तारीख म्हणजे उद्यापर्यंत महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत। उद्या ज्या महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार नाहीत त्यांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन आपली KYC झाली आहे का याची खात्री करून घेणे आवश्यक असणार आहे, कारण तुम्हाला जर पैसे मिळाले नाही तर नक्कीच तुमची बँकेमधील KYC पूर्ण झालेले नसेल हे कारण असणार आहे। तसेच अनेक महिलांमध्ये एक संभ्रम आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजे असल्यास केवळ सरकारी बँकेमध्येच खातं पाहिजे असं आहे का? तर याबाबत कोणतीही प्रकारची तुम्ही शंका ठेवू नका। तुमचे खासगी बँकेमध्ये जरी अकाउंट असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, कारण यासाठी फक्त तुमच्या आधार कार्डला बँक लिंक असणे आवश्यक आहे। ती खासगी आहे किंवा सरकारी आहे हे कोणीही पाहत नाही। त्यासोबतच तुम्ही जॉईंट अकाउंट ठेवू नका, तुम्ही स्वतःचे एक नवीन अकाउंट तयार करा आणि त्यामध्ये तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत, कारण जॉईंट अकाउंट असल्यानंतर तुमचे पैसे तुमचे पती देखील काढू शकतात असे हसता हसता अजितदादांनी यांनी देखील सांगितले आहे। त्यामुळेच तुम्ही काय करा, तुम्ही स्वतःचे एक नवीन अकाउंट ओपन करा आणि त्या अकाउंटला KYC करून घ्या जर तुमच्या आधीच्या बँकेच्या अकाउंटमध्ये KYC होत नसेल तर, किंवा तुमचं आधार बँक जर लिंक असेल तर तुम्हाला पैसे उद्या म्हणजेच 29 तारखेपर्यंत पडणार आहेत। आणि हे ज्या महिलांना 1 रुपया देखील मिळाला नाही त्यांना 4,500 रुपये मिळत आहेत। तर ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे 2 टप्प्याचे मिळून 3,000 रुपये जमा केले होते त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये उद्यापर्यंत जमा होणार आहेत, कारण उद्या रायगडमध्ये लाडकी बहीण योजनेचा एक राज्यभर असणारा मेळावा मोठा होणार आहे आणि त्यामुळेच उर्वरित महिलांच्या बँक खात्यावर उद्या पैसे जमा होणार आहेत। उद्या जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार आणि बँक हे लिंक आहे का याची व्यवस्थित खात्री करून घ्यायची आहे आणि ते लिंक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील महिन्यामध्ये या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची माहिती आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। ही माहिती सर्व तुमच्या WhatsApp ग्रुपला पाठवा आणि अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करूया। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।